हा बाई नमस्कार. दंडम दंडम दंडम. तिच्या भाषेत नमस्कार करते तुला. खंडम अतिन महिना मग काय माहित. हो बाई कसं नाही नमस्कार. दंडम 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 दंडम. तो कंड मिळाली मजा संशय काय ते. दंडम राम राम मित्रा राम 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 राम. राम 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 राम. काय म्हणत संजू दादा तब्येत पाणी. तब्येत नाही विचारू नको भाऊ. अरे दवाखाना माझ्या आता. अरे तब्येत खराब होऊ जालो ती आंबलेले जालो होता आणि मग तरी काही डॉक्टरच लिहिलं नाही. हा तसं जास्त होईल. जास्त सिरियस होईल राहतो भाऊ. मग तू काय कर. डायरेक्ट अँब्युलन्स मध्ये टाकन डायरेक्ट पैसाच नाही काही कमी आहे का आपला पण मन म्हणतं पैसा. असं मन म्हणतं जमीन तुझ्या कोणतीच नाही एक हा. नाही. तीस पुरा करे टाक आमच्याला मार खात फिरू. हे कोणती नाही डायरेक्ट मुंबई. डायरेक्ट बंबईला लई जात भाऊ. बापरे. अँब्युलन्स मेन माझ्या अशा बारीक बारीक कोणत्या वहिन्या होती. का बरं मी बोकडे आहे का नाही MRI कर हा MRI. तरी आजार सापडत नाही नाना भाऊ. आणि मग लगेच फोन लावा बाहेर ना डॉक्टर बोला मोठा मोठा डॉक्टर MD डॉक्टर तरी आजार सापडत नाही नाना भाऊ. म्हणजे मशीना फेल. फेल मोठा मोठा डॉक्टर फेल फेल तरी आजार सापडणार. सापडत नाही. मला समजे घ्या तुला कोणता आजार येत. हो बाबरी आणि मग तुला समजी घ्या हा, कोणता आजार. एडस. अरे त्यापेक्षा भारी आजार नवीन नवीन म्हणजे एडस पेक्षा भारी नवीन कोरोना. हा? याला नाव नको करू रे बाबा. या जेमतेम बदल येत नाही या बी पै जाती मोकलतात या पैतीन तर पैतीन पहिलेच आपलं दप्तर बंद पडी जाईल. असं जेमतेम चालू आहे की डायरेक्ट मुंबईला घ्या हा तरी आजार सापड. सापडत नाही. तुझ्या खंडा डॉक्टरला सांगायला नाही का अरे डॉक्टरला सांगा दादा डॉक्टर किती घ्या असं मला सांगायला लागणार संजू भाऊ असं तुले कोणता आजार आहे तू तरी सांगी राव. असं. मग मी डॉक्टरसले सांगा अहो डॉक्टर साहेब मला असाच काही आजार आहे मला झोपल्यानंतर काही दिसत नाही. आता काय रे भाऊ तो जपना म्हणजे तुला दिसत नाही. नाही ना रे भाऊ. या जपनात म्हणजे बाजरी कापत फिरत बसली बहिणा बोरा पांढरा ना. जपणं म्हणजे कोण तू पेपर वाचस का. मग रे भाऊ कोणता लोकमत त्याला काय कर. कालीगंगा तो बी नाही भरपूर पेपर वाचस भाऊ. त्या बी नाही. मग कोणता रे भाऊ. पुण्य घुगरी. ओ घोगरीना तोंड ना पुण्यनगरी म्हण ना. तुला आजच सांगतेस मी मला आकार उकार येत नाही. कस काय रे भाऊ. पहिला आज पेपर मग बातमी होते कशी आमन्यातले गणपती दूध पिरायलाच नाही. मायनान कधी नाना भाऊ तू येला होई घ्या येळा गणपती आणि खोटे दूध पिवाय करे. मग पेपर मग बातम्या खोट्या यावायच का रे. कस काय भाऊ. मग म्हणजे विचार करा हा आमन्यातले गणपती दूध पिराय ना. बरोबर. मग आपला गाव मधला काम पेवा नाही. मग पेपर फेकानी करू नको. बर वाटेली नाही तुकाराम काकाला बकरी दुईला का बरं तुकाराम काकान जोड नाही का तुले. गावमा रोजच तमाशा हिराय ना. गावमा कोणी जोत नाही तमाशा त्या खाली आलो होता. बरं वाटेवर दूध दुईलंय हा गावनं बाहेर गणपती बाप्पानं मंदिर. बरं म्हणतं हे गणपती बाप्पा आंबनेरले गणपती खसाखस दूध पिराय ना. ठीक आहे ना. आमना गावमा कोण लेट माहित नाही. हा हाय वाटीवर दूध पिले आणि मग प्रसन्न होई जाय. होई घ्या होई. जगमारा होई घ्या होई. मग रे भाऊ. 2 घंटा दरवाजा नारे लपणून हा गणपती हात बी आलाय आणि पाय बी उचले नाही. बापरे बापरे नी उन्हात मग मला संताप. हा गो वाटी उचलाले हा तोशी गणपतीने सोडलं बी करी करी चेहऱ्याला वाटत दूध पी घ्या. पी घ्या मला प्रसन्न होईना. होई ना. मला जसा उचला तसा मांडीवर बसाडा आणि मग म्हणे मला गणपती मग बेटा तुला काय मागणं येतं. बस सांग रे समजी घे मारे तू लालची माणूस आहे. सांग ना. पैसा का मागा होई. घेतला गरीब ना पोरगी आहे का. शेती बाडी मागी होई. घेतला लहान छोट्या का. माल माडी मागी होई. एवढा भिकारी आहे का. मग रे भाऊ. म्हटलं हे गणपती बाप्पा हा. मला धन नको दौलत नको गाडी नको मोटर नको बंगला नको पैसा नको शेती नको. हा तुले जन्माले दे नाही ना रोकडा 3 लाख नी बुलेट दे. लिदी रे होई. जगमारा लिदी निवून मांडीवर बसवतो उचला डायरेक्ट भेटाळा मारी भेटा. बापरे बापरे नी तसा जमा होईन मग उभा राहिलो. हा म्हणता का रे ओ गणिया. अरे हो गण्या म्हणस का रे. आणि मग गण्या म्हणस का. काय म्हणू मग गण्या हा गण्या म्हणस का म्हणता.
गणपती बाप्पा हा म्हणतो खरं हो गणपती बाप्पा हा म्हणतो मी तुला तुला मागे लगेच बिचाराला माझी फेका हा मग मला म्हणे गणपती बाप्पा असं आहे म्हणे मग तू हा. मला नजीक पल आईली ना हा. हात पण गटाय काढीली नी ओ बापरे गटाई बी बापरे बापरे जिन्या पॅन्डा बी झाले बाहेर तो गणपती बाप्पा महिन्यात 2 पॅन्डा लय द्यायला अजून वापस नाही ओ बापरे नाही का बरं केन डोळे होणार नाहीत मग असं का मग मला म्हणे गणपती बाप्पा आता आहे म्हणे मग तू हा मला नजीक बल आईली ना हा. म्हणे का रे? मी जर तुला 1.5 लाख मी बुलेटली देतो बरं. मग मी जग माराली उंदीरवर फिरतो धंदा बनत विचारी सण महाराज जाय बरं विचारी सर कोणी महाराज करे म्हणजे आलो होते का रोज चवणार ठेवणार गंजे मुसडी ना बोललं का मारी बोल नको तुम्ही माहिले सांगतो नाना बोलू येत नव्हता काय माणूस आहे भाऊ. त्याला सिंगल करायचं कोण सिंगल सिंगल पाहिजेत नाही आणि आधी कोणी चहा पाहिजे आपण ते निवडली काय निंदा करायचं सोडतो बरं बरं आठवण काय केली आपल्याला बाजारात जायचं मालाची खरेदी करायला बरोबर चालायचं की नाही जायला पाहिजे एक काम करू बघ हा. इथं गुप्त तिथंच निघू 1 2 कुत्री हा. हो कुत्री नाही रे बाबा हा. 3 दुसरं सोपा सोपान सरळ काय वाचा. याला म्हणावे कुंजवन हा, खायवाली आहे, पुढे जा हा याला म्हणावे कुंजवन आगनकडे पुढे जा याला म्हणावे कुंजवन काय मसन काही पुढे जा याला म्हणावे कुंजवन हा 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 काय कुंजवनाची शोभा कसा ईर बसेल अरे त्या आपण थोडा टाइमात थंडीला पुरा लावायला तुले काय करणे उभं राव का बसी जाव थोडी माहिती आज नाही थोडी रोजचे सालाच्या गोवला म्हणून पण मग या थंडीला पण काय असं आपला गोष्ट काय कुंजवनाची शोभा शोभा. जसं इंद्र भवन इंद्र भवन हे कळमाचं झाड आहे हे कळमाचं झाड आहे हो. त्या ठिकाणी तू लपून बस या ठिकाणी मी लपून बसतो बराप्पा अरे एवढं धरली का दाबली अरे एवढं धरली का दाबली मारता मेली धर देवाला पावली आणि एखादी वाचली तर आपण सकाळी वाटा पाडली जुन नाही रे आपलं काही काम नाही आपलं काही काम नाही आता येणारच बस आली 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 इथे राही. आली कधी होत- बस, थंड असेल. आली अरे काय आली थंड असेल. आली. अहो, नमस्कार दंडम 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 एकदा कंदम तिच्या भाषेत नमस्कार करते तुला गंगम अतिन माहिती मला काय माहित अहो बाई कसं नाही नमस्कार दंडम 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 तो कंडम नदी मजा संशय घ्यायची दंडम 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 कंडम ते कंडम नमस्ते दंडम दंडम तुम्ही मोय बोलता येत